नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती सुगरांच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आता दुपारचे वाजले 2:15 झाले. आता मशीन लावली. आता हे गहू दळायचे. मला उद्याच्याला ह्याच्या कुरड्या करून सकाळी द्यायच्या. परवा दिवशी होणार आहे. बघा किती कसरतीचं काम आहे. ऊन किती आता 2:30 वाजणार आहेत. आता अजून जेवले नाही, काय नाही, एवढं करणार, मग नंतर जेवणार. आता हे 1-1.5 तास झाले इतकं दळायचं हे उन्हाकाराचं असं. मग आता हे पिळणार, मग हे गाळून घेणार, मग परत एकदा कपड्याने वैसगाळ करणार, आणि मग उद्याचे दिवस निवडलं चांगलं तर उद्या टाकणार, नाही तर मग परवाच्याला सकाळी टाकणार. हे बघा, अशी इतकी कसरत करावी लागते मैत्रिणींनी. कुरड्या सोप्या कुरड्या नाही येतात. काय करणार, पण कोणी हाताखाली नाही माझ्या, काय नाही, म्हणजे असं मला एकटीला करावं लागतं. इतकी कसरत असते याच्यामध्ये. कुरडई माझ्याकडून इतकी पांढरी शुभ्र कुरडई होती, कारण सगळं मी एकल हाती करते. आणि त्याच्यात काय, गहू माझ्याकडं ते शरबती गव्हाच्या कुरड्या अगदी शुभ्र पांढरे शुभ्र होत्या. खायला बी चविष्ट, मीठ अगदी व्यवस्थित टाकते. एक हाताने काम केलं ना मैत्रिणीनं, सगळं व्यवस्थित होतं. ते 4 चौघीचं काय असतं, हंजड हिंजड नाही करायचं. मग त्याच्यामुळं मी असं ड्युटीनं आले का अशी कामं करते बरं का. आता याला 3-3:30 वाजते, मग नंतर जेवणार, मग दुपारच्या तयारीला. हे बघा, असं एकटीला करावं लागतं मला. हाताखाली नाही, कोणी काय नाही, काय नाही. ड्युटीनं आलं का पहिलं जेवत नाही. सकाळी काय थोडाफार नाश्ता करून जाईन, तेवढंच. तिथून आलं का हे असे कामं करावं लागते मला. हात असं दुखून जातो, काय करणार. कष्ट करावं लागतं ना. बायकांना वाटतं बाई 500 रुपये 600 रुपये. आता बघा, हे 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यावं लागेल. मग हे 3 पाण्यानं धुतल्याच्या नंतर हे कपड्यानं गाळायचं, मग हे चाळणीनं चाळायचं परत, मग सुजीच्या चाळणीनं, मग नंतर कपड्यानं वस्त्रगाळ करून घ्यायचं. मग त्यात कुठं असं पांढरं शुभ्र सकाळी चिक निघतो. असं असतं ते. सहजासहजी कुरडई तयार होत नाही, खूप कष्ट आहे त्याला. मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की कुरडईचे काम खूप हार्ड असते. आताचे वाजले 4 वाजून 10 मिनटं झालेली. आता आदान ठेवलं आहे बघा. आता हे आदान यायला 15 ते 20 मिनटं लागते. म्हणजे ना हटून घेणार आता. हे बघा, हा खडी फोडण्याचा कार्यक्रम करणार. हे इथं खडी चिक ठेवलेले आहे डब्यात. हे बघा, त्याच्यात हे किती पांढरं शुभ्र पाणी. हे बघा, आहे का, असं करावं लागतं त्याला. मग आता ही खडी काढून घेणार बरं का. त्याच्यामध्ये हे पाणी काढून घ्यायचं, त्याच्यात पांढरं शुभ्र चिक आहे. मग तुम्हाला दाखवते परत. हे बघा मैत्रिणी, आता खडी किती कसं आहे बघा, आहे का. आता ही खडी एक पातेल्यात मापाने काढून घेणार बरं का. आता हे सगळी प्रोसिजर तुम्हाला दाखवणार कुरडया करण्याची. हे बघा, अशी खडी ही घट्ट एक 15 ते 20 मिनटं लागतं हिला फोडून घ्यायला. इतकं घट्ट बसते खाली पांढरी शुभ्र. कसं वाटायचं याचं.
हे बघा मैत्रिणींनो, आता होता ना. आता बघा रामकृष्ण पाणी घेऊन टाकायला पाणी टाकू. चला पाणी नका टाकू, नुसतं खांगळून पुसून टाका. हे बघा मैत्रिणी, कसं पांढरं शुभ्रची कशी कोडाई मस्त होती भनाट. बस आदलीच टाकली. कसा चिक आला बघा मैत्रिणींनो. कोड्याचा चिक खायला या. लोक विकत खायला जाते, तुम्ही माझ्याकडे तसंच या. बस तसंच खा मैत्रिणी. चिक हा खाण्याला खूप प्रोटीन असतो. बस इतके पांढरे शुभ्र जशा मैद्याचे केल्या अशा कुरड्या केल्यात बघा. अशी ही माझी हाताची कला असते. बघा सकाळची 6 वाजलेली आहे. 6 वाजून गेले. बस ओके. बस बस झालं. पहा मैत्रिणींनो, किती वाजता? 7 वाजता सगळ्या कुरड्या रेडी झाल्या माझ्या. आता इथून पुढचे कामं मी असे करेन. बघा किती पांढरं शुभ्र कुरड्या आहे. आता एकदम अगदी मस्त सगळं रिअलमध्ये करते मी. असं काही नाही का दाखवायचं एक करायचं एक, काही नाही. पाठी 4 वाजल्यापासून उठलेली बाई. 2 पायल्याच्या कुरड्या रेडी झाल्या बघा. आता असे छान कुरड्या पलटतात बी लगेच. याला हवा लागली का लगेच पलटून घ्यायचे त्या, म्हणजे मग पुढं मोडतोड होत नसते. मैत्रिणींनो, शेअर करा, सबस्क्राईब करा.